आता आज अजून उमेदवारी अर्ज चालू आहेत, फॉर्म्स भरणं चालू आहेत. जवळजवळ सगळीकडे आम्ही फॉर्म्स भरलेले आहेत. आम्ही स्पष्टपणे इंडिया आघाडी, महाविकास आघाडीसोबत आहोत आणि आमच्या मित्र पक्षांची चांगला तालमेल आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सगळीकडे पनवेल, उरण, पेन, पाली, अलिबाग, श्रीवर्धन सगळीकडे आम्ही फॉर्म भरलेले आहेत. एकमेकांना डमीसुद्धा भरलेले आहेत. हे बरंचसं पिक्चर आता क्लिअर आहे, पण ते अजून क्लिअर येत्या 2-3 दिवसांनी होईल. शेका पक्ष म्हणून आम्ही मोठ्या ताकदीने ज्या जिल्हा परिषदची निवडणूक लढवणार आहे, कारण की मला असं वाटतं आजपर्यंत या जिल्ह्याचा विकास खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांचा हक्क आणि सर्वसामान्यांचं काम जर कोणत्या पक्षाने जिल्हा परिषदच्या मार्फत, पंचायत समित्यांच्या मार्फत केलं असेल तो शेका पक्ष. ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता शेकाकडेच आहे. तर त्याच पद्धतीने लोकांना प्रचंड विश्वास आहे. शेतकरी कामगार पक्ष, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एक समीकरण आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात लोकप्रिय पक्ष या निवडणुकीत हो, हा मला प्रचंड विश्वास आहे. आपण खूप युनिक उमेदवार दिलेत. आपण काही यंग जनरेशनचे अलिबागमध्ये मी उमेदवार दिलेत, काही LLB मुली दिल्या आहेत. फार इंटरेस्टिंग उमेदवार आपण दिलेले आहेत की ज्यांना चळवळ माहिती आहे आणि ज्यांना एक वेगळा उत्साह आहे काम करण्याचा. तर नक्कीच तुम्ही या उमेदवारांची सुद्धा मागावून मुलाखत घ्या. खूप एक वेगळं काहीतरी राजकारण, आपण तीच चळवळ पण नव्या दिशेने आपण नेतोय. ज्या पद्धतीने आपण नगरपालिका निवडणूक समोर गेलेत आणि आपला विजय झालेला या निवडणुकीकडे कशी होती? आम्ही प्रामाणिकपणे काम करणारी लोक आहेत. आम्ही सत्तेचा विचार करत नाही, सत्याचा विचार करतो. आम्ही आमचे तत्त्व ठेवून आमची निवडणूक लढवणार. आम्ही सगळ्यात चांगले कॅन्डिडेट आमचे पुढे दिलेत. कोणते कॉम्प्रोमाइज नाही, कोणतं हे नाही आणि त्याच पद्धतीने आम्ही निवडणूक लढवणार. मला विश्वास आहे, लोकांचा विश्वास असेल तर नक्की आम्ही निवडून येऊ. याआधी देखील आपण काही बघितलं की जिल्हा परिषदेमध्ये शेकापचं मोठं वर्चस्व राहिलं आहे. मात्र विरोधकांकडून सांगितलं की शेतकरी कामगार पक्षाला आम्ही आता हद्दपार करू. जनता त्याला कुठेतरी कंटाळली. मला एक कळत नाही, विरोधक आमचंच का नाव घेतात? प्रत्येक भाषण सुरू व्हायच्या आधी शेकाप संपला हे ते बोलणार. तुम्ही जो संपला त्याचं नाव घेताय. ते आम्हाला सगळ्यात जास्ती घाबरतात, म्हणून जो तो आमचंच नाव घेतो. त्याच्यामुळे ते वायफळ आहे. तुम्ही आकडेवारीत बोला. आमची आज पण या जिल्ह्यात 4.5 लाख मतं आहेत आणि जिल्हा परिषदेचे सगळीकडे स्ट्रॉंग उमेदवार आहेत. पण एक आहे की ही आमच्याकडे जनशक्ती आहे. ही जनशक्ती धनशक्तीच्या विरोधात आहे आणि आम्ही डेव्हलपमेंटला सपोर्ट करतो, पण आम्ही इथे भूमिपुत्राच्या आमच्या भूमिका खूप ठाम आहेत. म्हणजे आमच्याकडे असे नेते नाही आहेत की जे रोज भूमिका बदलत जातात. आमच्या 4 पिढ्या नेत्यांची भूमिका तीच आहे आणि ठामपणे आम्ही जनतेच्या पाठीशी उभे राहतो. आपल्या कुटुंबातील जे कट्टर समरबंदीचे पाहिजे होते त्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या मधून तुम्हाला अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा फरक पडेल का? मला नाही वाटत, कारण की शेका पक्षाचा कार्यकर्ता हा केडर बेस कार्यकर्ता आहे. तर तो कधी केडर आणि झेंडा सोडत नाही. आमच्याकडे जनरली उमेदवारापेक्षा झेंडा कुठे कौल देतोय याला जास्ती महत्त्व असतं. त्याच्यामुळे या गोष्टीचा अजिबातच फरक पडणार नाही. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण बसवणार असं चर्चा आहे? आत्ता ते बोलणं खूप हे आहे. मी कॉन्फिडेंट आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स आणि वायफळ बोलणं मला पटत नाही. त्याच्यामुळे आम्ही खूप सच्चाई से लढेंगे, चांगलं लोकांसमोर देऊ. आणि मला असं वाटतं शेका पक्षाची जास्ती संख्या आली पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये तर जनतेचा फायदा होणार आहे. कारण की आमचे कॅन्डिडेट असे आहेत की जे त्यांचं काम करणार आहेत. आम्ही कॉन्ट्रॅक्टरचे फॉर्म भरलेले नाही आहेत. आम्ही अशांचे फॉर्म बलाढ्य पैसेवाले की बाबा उद्या पैसे खातील, त्या जिल्हा परिषदला काहीतरी मॅनेज करून करतील, अशांचे फॉर्म भरलेले नाहीत. आम्ही असे मेंबर दिले जे सर्वसामान्य जनतेचे काम करतील, स्कीम त्यांच्यापर्यंत पोहोचवतील, त्यांचे प्रश्न त्या सभागृहात मांडतील, असे उमेदवार दिलेले. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने लढतोय. आमचा मतदार खूप ठाम आहे. आता रिझल्ट आपल्याला समजेल काय होतं.